नागपूरमधून एक ब्रेकिंग न्यूज येते। नागपूर जिल्ह्यामध्ये चौथ्यांदा भूकंपाचे धक्के बसल्याची घटना समोर आलेली आहे। बुधवारी दुपारच्या दरम्यान पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के झाल्याचं नोंदवण्यात आलेलं आहे। कामठी परिसरामध्ये 2.4 रिश्टर स्केलचे धक्के बसले। यापूर्वीही पायशिवनी उमरखेड परिसरामध्ये भूकंपाचे धक्के हे जाणवले होते। त्यामुळे नागपूरमधील ही अत्यंत मोठी घडामोड आपण सध्या साम टीव्हीवर पाहत आहात। नागपूरमध्ये आता चौथ्यांदा भूकंपाचे धक्के बसलेले आहेत आणि याच महत्त्वाच्या घटनेसंदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, सध्या नागपूरमध्ये चौथ्यांदा भूकंपाचे धक्के बसलेत, काय नेमकी परिस्थिती आहे? नक्कीच गेल्या 2 आठवड्यामध्ये ही चौथी भूकंपाचे धक्के जाणवल्याची घटना आहे। खरं तर हे भूकंपाचे धक्के अगदी सौम्य आहे, मात्र गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार भूकंपाचे धक्के देत जे आहे बसत असल्यामुळे भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे। पण जिल्हाधिकारी यांनी सांगितलंय, तसंच भूसर्वेक्षण विभागाने सुद्धा सांगितलं की अशा पद्धतीचे कुठलंही भिण्याचं कारण नाही, कारण की हे अगदी सौम्य स्वरूपाचे आहे। जे 2.4 रिश्टर स्केल पर्यंत जे धक्के जे आहे सध्या जाणवले जातात। सुरुवातीला पारशिवनी या भागामध्ये जे आहे भूकंपाचे धक्के जाणवले होते, त्यानंतर उमरेड भागामध्ये जे आहे अशा पद्धतीने जे आहे भूकंपाचे धक्के नोंदवले गेले होते। तसेच आता नागपूरपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या कामठी परिसरामध्ये काल जे आहे दुपारी 4 वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के नोंदवले गेलेले आहे। मात्र जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे की या सगळ्यापासून कुठलाही धोका नाही आहे, त्यामुळे भीतीचं कारण असू नये अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे। अगदी धन्यवाद पराग, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर नागपूर जिल्ह्यामध्ये चौथ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवलेत, मात्र काळजीचं कारण नाही असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय।